दुसरे ते कोण आहेत? लोकच म्हणतात. तर विषय असा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांवर धक्के बसत होते. कोकणापासून राज्यातील अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. पक्षातून केवळ आउटगोईंग सुरू होतं, परंतु इनकमिंग होत नव्हतं. आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी मंगळवारी समोर आली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत करत लवकरच संपूर्ण कोकण पुन्हा काबीज करणार असल्याचं सांगितलं. सहदेव बेटकर गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी 52,000 मतं मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पराभवानंतर ते सक्रिय नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ते गुहागरमध्ये फारसे दिसले नाहीत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येऊन ते पुन्हा सक्रिय झालेत. संजय, आपण म्हणालात की कोकणावर एक पाऊल टाका. नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रांत करेल. बघू पण याच्यामध्ये, कारण काही वेळेला असं होतं, हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला, खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय, हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता. कसा कोणी विजय मिळवला, काय केलं, या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर यायला लागलेल्या आहेत. लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल, पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या, असा अख्खा महाराष्ट्र, मला माझे शिवसैनिक आहे, काही शेतकरी आहे, सर्व स्तरातले, की साहेब आम्ही फसलो, आम्हाला फसवलं गेलं. ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत. आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे. सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना, आणि शिवसेना एकच आहे. दुसरे ते कोण आहेत? एसएनसी. ते लोकच म्हणतात. यावेळी संजय राऊत म्हणाले, महाभारतातील 3 पात्र उपस्थित आहेत. उद्धवजी म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहेच, आणि आता सोबत सहदेवही आहेत. नव्या कुरुक्षेत्रावरचे महायुद्ध आपण जिंकणार आहोत. त्यांना सांगितले, आता मैदान बदलायचं नाही. रत्नागिरीतील ठेकेदारांचे राज्य उखडून टाका. उद्धव साहेब, आपण कोकणात फक्त एक दौरा काढा, त्यानंतर संपूर्ण कोकण आपला असणार आहे. भारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे, आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं. धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.